नमस्कार मित्र हो, साहेबा अमृतुल्य प्रस्तुत चहा चर्चा आणि बरंच काही या कार्यक्रमात मी रवी विसे आपलं स्वागत करतो. मित्र हो, संगणक मोबाईल या महाजाळात आम्ही इतकं अडकून गेलो की आमच्याकडं पाहायला आम्हाला वेळ नाही. अशा सगळ्या मोहजाळामध्ये आपण एक ताजा तवाना असा कार्यक्रम घेऊन आलो, चहा चर्चा आणि बरंच काही. या कार्यक्रमात आपल्या आरोग्याशी निगडीत, आपल्या अनेक समस्याशी निगडीत अनेक विषयावर चर्चा होणार आहे. वेगवेगळ्या विषयाचे मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. तर माझ्यासोबत आहेत डॉक्टर विद्याधर गिरी. गेले 25 वर्षापासून महाराष्ट्रभर मोफत जनजागृती अभियानाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना मार्गदर्शन केलं आहे. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधतोय माझ्या चहा चर्चा आणि बरंच काही या कार्यक्रमातून. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमात. सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल की तुम्ही गेले कित्येक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहात. अनेक पेशंटना आपण योग्य मार्गदर्शन केलं आणि योग्य ह्याच्यावर घेऊन आलात. पहिला प्रश्न असा आहे की सर, डायबिटीजबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि इंटरनेटवर काही फाशव्या जाहिराती असतात किंवा इतर गोष्टींमुळं आणखी ते गैरसमज वाढीच लागतात. डायबिटीज बराच होत नाही असं काही मत आहे, याच्याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला पण मेडिकल कॉलेजमध्ये असं शिकवलं होतं की डायबिटीज हा बरा न होणारा आजार आहे आणि त्याला आयुष्यभर कंट्रोलच करायला लागेल. आणि त्यामुळे आम्ही एक 4-5 वर्षापूर्वीपर्यंत आम्ही तेच गोष्टी करत होतो. परंतु आता एक नवीन संशोधन असं आलेलं आहे की ज्याच्यातून लक्षात येतं की डायबिटीज हा बरा होतो. तर हे जे नवीन संशोधन आहे ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमची ॲडव्हान्स आयुर्वेदा फ्री फ्रॉम डायबिटीज ही संस्था काम करते. आणि लोकांना औषधमुक्त जीवन, बेसिकली आमचा कन्सेप्ट पहिल्यापासून होता औषधमुक्त जीवनाचा. आणि औषधमुक्त जीवनावर काम करता करता आमच्या असं लक्षात आलं की हे जे लाईफटाईम डिसीजेस आहेत, जे आयुष्यभर चालणारे डिसीज आहेत, ते सुद्धा बरे करता येतात. किंवा त्या आजारांमध्ये म्हणजे जसं डायबिटीज आजारांमध्ये जर का आपण बघितलं तर अनेक गोळ्या खात असतात. प्रायमरी लेवलला लोक एक गोळीनी प्रवास सुरू होतो, त्याच्यानंतर मग 4-4 गोळ्या असतात, नंतर एक हार्टची गोळी, किडनीची गोळी असतात, डबाभर गोळ्या माणूस खात राहतो. आणि हे जेव्हा डबाभर गोळ्या माणूस खात राहतो याला नक्की कारण काय हे जेव्हा बघितलं तर त्या म्हणजे एका गोळीच्या दुष्परिणामामुळे अनेक गोळ्यांचे दुष्परिणाम निर्माण होतात. म्हणजे एका याच्यामुळे म्हणजे नुसती शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला भविष्यामध्ये हृदयाचे आजार, किडनीचे आजार हे सगळे आजार घ्यावे लागतात. आणि त्याच्यामुळे मुख्यतः जी सुरू होतो गोळीपासून, ही गोळी कुठेतरी बंद झाली पाहिजे, औषधमुक्त जीवन जगता आलं पाहिजे, हा आमचा कन्सेप्ट होता. परंतु त्याच्यावर आम्हाला काही मिळत नव्हतं. पण नंतर आता 1914 पासून अनेक जणांनी याच्यावर संशोधन केले. डॉक्टर नील बर्नार्ड म्हणून आहेत, फिजिशियन कमिटी ऑफ अमेरिका, त्यांनी पण याच्यावर संशोधन केलं. त्याच्यातून असं लक्षात आलं की डायबिटीज हा नक्कीच बरा करता येतो. त्याच्यावर आम्ही अनेक प्रयोग केले. आजपर्यंत आम्ही हजारो पेशंट्स बरे केलेले आहेत. हजारो जण गोळ्यांपासून मुक्त झालेले आहेत, इन्सुलिनपासून मुक्त झालेले आहेत आणि परत एका गोड जीवनाचा आनंद ते घेत आहेत. जनरली असं बघितलं जातं की गोळ्या माणूस खात राहतो, नंतर एक वेळ अशी येते की त्यांनी किती गोळ्या खाल्ल्या किंवा किती इंजेक्शन घेतलं तर शुगर कंट्रोलच नसते. म्हणजे इंजेक्शन घेऊन सुद्धा शुगर 300च्या रेंजमध्ये असते आणि मग त्यावेळेला शरीर त्यांचं एवढं साखरेने भरून गेलेलं असतं की त्यावेळेला कुठलीच गोळी, कुठलंच औषध त्यांच्यावर काम करत नाही. मग ह्या लेवलला जाण्यापेक्षा जर का तुम्ही औषधमुक्त जीवनाकडे जर का वाटचाल केली तर ती कधीही चांगली आहे. हे नवीन संशोधन प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी जरूर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि त्याच्यातून डायबिटीज मुक्त आणि परत गोड जीवनाचा त्यांनी आनंद घ्यावा. बरोबर, अगदी बरोबर. तसं पण अलीकडची जीवनशैली बघितली तर अलीकडच्या काळात याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणजे डायबिटीज पेशंट बऱ्याच यानं वाढले आहेत. त्याच्याबद्दल काय असू शकते, कारण काय असू शकतं? डायबिटीज म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा किंवा थायरॉईड म्हणा, बरोबर, हे सगळे जे आजार आहेत त्याला लाईफटाईम डिसीजेस असं म्हणलं जातं. म्हणजे डायबिटीजला कोणी आजार म्हणत नाही, लाईफटाईम डिसऑर्डर असं म्हणलं जातं. म्हणजे जीवन पद्धतीमध्ये झालेल्या बदलामुळे आलेला आजार आहे. त्यामुळे तुम्ही जीवनपद्धती जर का बदलली तर तो आजार नक्कीच बरा होऊ शकतो. कारण म्हणजे मूळ कारण त्याचं जीवनपद्धतीमध्ये झालेला बदल. मग जीवनपद्धतीमध्ये झालेला बदल म्हणजे काय की तुम्ही टेन्शन्स फ्री, म्हणजे टेन्शनचं लाईफ आहे आणि ह्या सगळ्या टेन्शन्समधून माणूस जेव्हा जात असताना शरीरामध्ये एक ॲसिड निर्माण होतं आणि हे ॲसिड निर्माण झाल्यामुळे शरीराचं अंतर्गत वातावरण बदलतं. आणि मग म्हणजे जसं बाह्य वातावरण बदललं तर आपण योग्य काम करू शकत नाही. म्हणजे जर का अति थंडी झाली तरी आपण काम करू शकणार नाही, अति गरमी झाली तरी आपल्याला काम होत नाही. म्हणजे माणसाची क्रयशक्ती बदलते. इव्हन मी एखाद्या वेळेला जेव्हा बॅलन्स ॲटमॉस्फिअर असतो त्यावेळेला आपण म्हणतो हेल्दी ॲटमॉस्फिअर, बरोबर. तर जसं बाह्य वातावरण लागतं तसं अंतर्गत सगळ्या ज्या आपल्या सिस्टीम्स आहेत त्यांना काम करण्यासाठी ठराविक वातावरणाची गरज असते.
आणि आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे किंवा म्हणजे टेन्शन घेतल्यामुळे किंवा म्हणजे इतर काही गोष्टी आहेत म्हणजे झोपण्याची टायमिंग, जेवणाची टायमिंग, या सगळ्याच गोष्टीमध्ये बदल झाल्यामुळे अंतर्गत वातावरण बदललं आणि त्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यातली एक सिस्टीम म्हणजे इन्सुलिनसुद्धा. इन्सुलिन व्यवस्थित काम न करण्यामुळे म्हणजे पहिल्यांदा असा एक कन्सेप्ट होता की शरीरात इन्सुलिनच तयार होत नाही, परंतु प्रत्येक डायबिटीज पेशंटनी जर का त्यांनी स्वतःचं इन्सुलिन, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण नाही की इन्सुलिनची तपासणी होते. म्हणजे डायबिटीजच्या व्याख्येनुसार जर का ते असं म्हणत असतील की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची कमी झाल्याने तुम्हाला मधुमेह होतो किंवा डायबिटीज होतो, तर इन्सुलिनची खरंच कमी आहे का? प्रत्येकाने आपलं फास्टिंग इन्सुलिन चेक करून बघावं. आम्ही हजारो लोकांचं चेक करून बघितलं, आम्हाला कोणाचंच इन्सुलिन कमी आढळलेलं नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची कमी नसून इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही. मग इन्सुलिन काम का करत नाही आहे? तर अंतर्गत वातावरण कुठेतरी बदललेलं आहे आणि हे अंतर्गत वातावरण जर का तुम्ही बॅलन्स केलं, ते बॅलन्स कसं ठेवायचं हे जर का तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही मधुमेहमुक्त जीवन नक्कीच जगू शकता आणि परत गोड जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पण आता याला वयाचं असं काही बंधन नाही. म्हणजे बघितलं जायचं की आजार हे 45 नंतर 50 नंतर लागतात, पण अलीकडच्या काळात लहान मुलांना देखील डायबिटीजचे काही आजार झालेलं दिसतं. याचं नेमकं काय कारण असू शकतं? बेसिकली न्यूट्रिशनची कमी असं त्याला म्हणता येईल की पॅनक्रियास जो आहे तो काम म्हणजे म्हणतो ना की काम करण्यासाठी त्याला काही ठराविक न्यूट्रियंट्स लागत असतात, परंतु आपल्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे म्हणजे आईच्या सुद्धा म्हणजे गर्भाशयात असताना त्याची वाढ होताना म्हणा किंवा नंतर म्हणा त्यामध्ये जर का न्यूट्रिशनची कमी झाली तर एखाद्या आजारामध्ये म्हणजे एकतर जन्मताच त्याला म्हणजे पॅनक्रियास वर्क करत नसतो किंवा एखाद्या आजारामध्ये एखादा त्याला ताप येतो नंतरच्या काळामध्ये किंवा काही होतं आणि त्याच्यामुळे मग त्याला पॅनक्रियास काम करायचं बंद होतं. आता बऱ्याच वेळेला म्हणजे पहिल्यांदा असं समज होता की पॅनक्रियास पूर्णपणे निकामी होतं, पण पॅनक्रियास निकामी न होत असून ते निष्क्रिय होत असतं आणि त्याला योग्य उपाय जर का दिले, म्हणजे नैसर्गिक उपाय असतात ते योग्य उपाय जर का दिले, ज्याला आम्ही ग्लोबल बॅलन्सिंग थेरपी असं म्हणलेलं आहे, जर का ही योग्य उपाय जर का तुम्ही दिले तर ते पॅनक्रियास निष्क्रिय परत पॅनक्रियास काम करू लागतं. अशा अनेक आमच्याकडे केसेस आहेत. कराडचे एक डॉक्टर बडेकर, दोघंही हजबंड वाईफ जे आहेत ते MD आयुर्वेद आहेत आणि त्यांच्या एकुलत्या एका मुलाला ज्या वेळेला टाईप 1 डायबिटीज डिटेक्ट झाला तेव्हा प्रत्येक डॉक्टरनी त्यांना सांगितलं की इंजेक्शन आता आयुष्यभर घ्यावं लागेल. आणि मी मग म्हणजे असं म्हणत होतो की इंजेक्शन घेण्याची गरज नाही, त्याच्या बरा करण्याचा प्रयत्न करता येतो आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडून त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि आज त्यांचा मुलगा इन्सुलिनपासून मुक्त आहे. असे अनेक केसेस आहेत. एक भालेराव म्हणून आहे, 20 वर्षाचा मुलगा, त्याला पण ज्या वेळेला डायबिटीज डिटेक्ट झाला त्याला पण टाईप 1मध्ये टाकलं गेलं आणि त्याला इन्सुलिन चालू केलं गेलं. त्यानंतर तो ज्या वेळेला माझ्याकडे आला आम्ही त्याचं फास्टिंग इन्सुलिन चेक करून बघितलं. फास्टिंग इन्सुलिन त्याच्यामध्ये आहे, जर का त्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती होते तर मग का बरं इंजेक्शन देत, आणि आम्ही त्याला ती ट्रीटमेंट दिली. आता 1.5 महिन्यात झालेले आणि 1.5 महिन्यामध्ये त्याचं इन्सुलिन पूर्णपणे बंद झालेले. अशा अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये इन्सुलिन गोळ्या बंद झाल्या. म्हणजे इव्हन टाईप 1 डायबिटीज हा बरा करता येत नाही असं म्हटलं जातं, परंतु आमच्याकडे मात्र अशा अनेक सक्सेसफुल केसेस आहेत की ज्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीज बरा करता येतो. म्हणजे पॅनक्रियास याचा अर्थ पूर्णपणे निकामी म्हणजे समजून घेणं ही गरजेचं आहे की असं समजलं जातं की पॅनक्रियास आपल्याला पूर्ण निकामी झाला म्हणजे आपल्याला आयुष्यभर इंजेक्शन घ्यावं लागेल. हा कुठेतरी डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे. पॅनक्रियास सुद्धा निकामी झालेला नसून निष्क्रिय झालेला आहे आणि एखादी गोष्ट जर का निष्क्रिय झालेली असेल तर तिला परत सक्रिय करण्याचा प्रयत्न नक्कीच करता येतो आणि टाईप 1 डायबिटीजमधून सुद्धा बाहेर पडण्याचा प्रयत्न करता येतो. तुम्ही आमच्याकडे या, योग्य मार्गदर्शन घ्या, त्याच्यातून तुमचा डायबिटीज बरा करा आणि आयुष्याला म्हणजे कारण लहान लहान मुलांमध्ये ज्या वेळेला म्हणजे लहानपणापासून ज्या दिवसातून 3-3 वेळा इंजेक्शन घ्यावी लागतात त्यावेळेला ते किती त्रासदायक असतं, आईवडिलांसाठी किती त्रासदायक असते आम्ही बघतो. आणि अशी मुलं ज्या वेळेला इंजेक्शनपासून मुक्त होतात त्यावेळेला त्यांचा आनंदसुद्धा आम्ही बघतो आणि हा आनंद प्रत्येकाने आपल्या जीवनात मिळवावा असं आमची अपेक्षा आहे आणि त्या दिवशी आमचा प्रयत्न. बरोबर, त्या दिवशी तुमची कामं पण सुरू आहेत. सर दुसरा प्रश्न असा होता की आपण अनुवंशिकतेनं हे बघतो, आपण या अनुवंशिकतेनं पण होतं असं बघतो आपण. समजा गर्भात जर आईला जर डायबिटीज असेल तर तो गर्भातील बाळाला होऊ शकतो का किंवा त्याला त्याच्यापासून वाचवता येऊ शकतो का? डायबिटीज हा अनुवंशिक आहे ही संकल्पनाच पहिली चुकीची. ओके. कारण जर का तसं जर का म्हणायला गेलं तर 70 ते 80च्या दशकामध्ये फक्त हार्डली 3 ते 4% लोकांना डायबिटीज होता
आज म्हणजे आता 2018 चालू आहे, आता ते 2019 चालू झालं, तर आज जवळजवळ 28% लोकांना भारतामध्ये डायबिटीज आहे. इव्हन जगामध्ये पण हे प्रमाण पहिल्यांदा 3-4% होतं 70च्या दशकामध्ये, आता ते जवळजवळ 22%च्या दरम्यान आहे. बरोबर की नाही? मग जर का 28% एवढं प्रमाण झालं असेल, म्हणजे पहिल्यांदा 4% लोकांना होतं, आता 28% लोकांना, मग जर का 28% लोकांना म्हणजे 40 वर्षामध्ये काही जेनेटिक चेंजेस होत नाहीत, मग 40 वर्षामध्ये जेनेटिक चेंजेस न होता इतक्या लोकांना जर का डायबिटीज झाला असेल, तर ह्याच्यामध्ये जेनेटिक हे कारण नसून लाईफस्टाईल हे कारण आहे. कारण 40 वर्षामध्ये जेनेटिक बदल तर नाही झाला, पण खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये, आपल्या जीवनपद्धतीमध्ये नक्कीच बदल झालेला आहे आणि तेच कारण डायबिटीसला आहे. अनुवंशिक हे कारण डायबिटीसला होऊ शकत नाही. कारण आज आम्ही अनेक केसेस बघितल्यात की ज्यांच्या घरामध्ये कुठलीही डायबिटीज हिस्ट्री नाही आणि तरीसुद्धा त्यांना डायबिटीज झाला. म्हणजे असं असतं की एखाद्याला डायबिटीज झाला आणि म्हणजे त्याच्या आईवडिलांना असेल, तुम्हाला काही असं मानलं जातं की अनुवंशिक आहे, परंतु एखाद्याच्या घरामध्ये कोणालाच डायबिटीज नाही आणि त्याला डायबिटीज झाला, तर मग तुम्ही काय म्हणणार, त्याला अनुवंशिक म्हणणार का काय म्हणणार? मग त्यामुळे डायबिटीज अनुवंशिक आहे हे अर्ध सत्य आहे. डायबिटीज हा काही अनुवंशिक नाही आहे, तर तो लाईफस्टाईलमुळेच आलेला आहे आणि तो नक्कीच बरा करता येतो, कुठल्याही वयात बरा करता येतो. कारण आमच्याकडे एक सिनियर, म्हणजे जर का आमच्याकडे मी बरे झालेले याच्यामध्ये बघितलं तर 82 वर्षाचे एक बाबा होते आणि त्यांचाही डायबिटीज बरा झालेला आहे. आणि जर का 82व्या वर्षी जर का त्यांचा डायबिटीज बरा होऊ शकतो, तर तो कोणाचाही बरा करता येईल. बरोबर, अगदी खरं आहे. म्हणजे अनुवंशिकतेनं होत नाही हे हा एक गैरसमज आहे. म्हणजे नेटवर आम्ही बघितलं, इंटरनेटवर जर बघितलं तर बऱ्याच अंशी हे ऐक्यू माहितीमुळं पण आम्ही घाबरून जातो त्या गोष्टीनं की नाही मग हे अनुवंशिकता आहे, मग आपल्या बाळाला होत असेल. तसं काही मुळात नाही. डॉक्टरांनी जी संकल्पना क्लिअर केली. सर असा पुढचा प्रश्न होता म्हणजे काही काळापर्यंत संशोधनच असं होतं की बाबा तो अनुवंशिक आहे. बरोबर, म्हणजे असं लक्षात यायचं की अनुवंशिक आहे, परंतु नवीन संशोधन काय आहे, बरोबर ना? कारण जग म्हणजे जसं म्हणतो ना की जग बदलत चाललेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये नवनवीन संशोधन होत आहे, तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण नवीन नवीन संशोधन होत आहे. तर आपण जुनंच पकडून जर का चाललो आणि नवीन काय चालू आहे ते आपण जर का बघितलं नाही, तर आपण जगाच्या मागे राहू, नाही तर जग फ्री होऊन जाईल आणि आपण नुसतं इंजेक्शनच घेत राहू की आपण सगळे जे म्हणजे काय म्हणतो की जेवणाचे म्हणजे अन्न हे खायचं नाही ते खायचं नाही, नियम पाळत राहू. माझं म्हणणं असं आहे की गोळ्या खाऊन जर का तुम्हाला म्हणजे कुठलेही नियम न पाळता जगता येत असेल तर एक गोष्ट वेगळी, पण तुम्ही म्हणणार गोळ्या पण खा, त्याच्यानंतर काही काळाने तुमच्या हार्टच्या पण गोळ्या खा आणि किडनी पण खराब करून घ्या आणि सगळंच खराब करून घ्या, बरोबर ना? आणि वरती खाण्याचे पण नियम पाळा, हे पण खाऊ नका ते पण. त्यापेक्षा मी म्हणतो की 3 महिने ट्रीटमेंट घ्या आणि तुम्ही औषधमुक्त जीवन जगा, भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आणि वरती सर्व खाण्याचा आनंद घ्या. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी कुलकर्णी, होमिओपॅथी डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन आहे. फ्री फ्रॉम डायबिटीजच्या टीममध्ये मी न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियनचं काम करते. मी डायटिशियनचा आणि न्यूट्रिशनिस्टचा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स अमेरिकेतून केलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स काय असतात याचा अभ्यास केलेला आहे. आजकाल आपल्या भारतामध्ये बरेचसे फॅड आलेले आहेत, डाएटचे फॅड. कोणी म्हणतं 2 वेळा खा, कोणी म्हणतं की 4 वेळा खा. मग ह्या कन्फ्युजनमध्ये लोक असतात आणि त्यामुळे काय करावं नेमकं ते कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि गुगलची माहिती घेऊन लोक आपल्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि त्यांना हे कळत नाही की आपलं शरीर आपण त्यांनी खराब करतो आहे किंवा त्याचा त्याच्यावर परिणाम होतो, वाईट परिणाम होतो, हे त्यांना कळत नाही. जर आता 2 प्रकारचे डाएट कोणी घेतले तर व्यक्ती तशा प्रकृती असं आपण म्हणतो. मग प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्या व्यक्तीने डाएट घेतलं पाहिजे. हा जर अभ्यास आपल्याला नसेल तर गुगल थ्रू किंवा आपल्या मनाने कुठलंही डाएट करू नये असं आमचं म्हणणं आहे. डाएट हा कोणी म्हणतो की 2 वेळा खायचं आहे, तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जर 2च वेळा खाल्लं तर त्यांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो आणि त्या व्यक्तीने जर बराच काळ हे असं करत राहिले तर नॅचरली त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार. त्यामुळे कुठली प्रकृती तुमची आहे त्यानुसार तुम्ही तो डाएट व्यवस्थित पाळला पाहिजे. आता डाएट मॅनेजमेंटच्या ह्याच्यात किंवा वेट मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये आम्ही गेली 10 वर्ष काम करतो आहे आणि डाएटनी किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचा प्रकृतीनुसार डाएट घेतल्यानंतर शुगर कंट्रोलमध्ये येतं हे आम्हाला पहिलेपासूनच माहिती आहे. पण डाएट केल्यानंतर वेट मॅनेजमेंट जरी झालं आणि शुगर जरी कंट्रोलमध्ये आली तरी तुम्ही मधुमेहमुक्त होत नाही.
डायबिटीज हा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे फक्त डाएटनी जात नाही, त्यासाठी वेगळ्या पद्धती असतात, त्याच्यासाठी वेगळ्या स्पेशल पद्धती असतात. आणि तुम्हाला मधुमेहमुक्त जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आणि मधुमेहमुक्त गोड जीवनाचा आनंद घ्या. नमस्कार. प्रथमदर्शी बघितलं तर ते लक्षात येत नाही डायबिटीस, पण याची लक्षणं काय म्हणजे तपासणी करण्यापर्यंत तर आमच्या लक्षात येत नाही. अगोदर आमच्या अशा शरीरात काय बदल होतात की आम्हाला ते लक्षणं जाणवतात की डायबिटीस झालं? जनरली शरीरामध्ये जर का साखर वाढली तर तहान जास्ती लागते, लघवीला जास्ती होते, रात्रीचं लघवीला 1-2 वेळा उठण्याची शक्यता, उठावं लागण्याची शक्यता असते. एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही, आळस येतो, झोप जास्ती येते, म्हणजे एखाद्या गोष्टीत उत्साह वाटत नाही, काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही. काम आपलं रुटीन काम असतं म्हणून ते केलं जातं, परंतु त्या कामामध्ये उत्साह वाटत नाही. त्यानंतर बऱ्याच वेळेला विजनसुद्धा ब्लर होतं. अशा जर का काही गोष्टी होत असतील, म्हणजे आपल्याला लघवीला उठायला लागत असेल, नेहमी आळस येत असेल, काम करण्यामध्ये उत्साह वाटत नसेल, तर मग अशा वेळेला आपली बाबा काय बदल झालेला आहे हे चेक करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जर का तुम्ही ब्लड चेक केलं, रक्तातली साखर तपासली, तर तुमच्या लक्षात येतं की तुमच्या रक्तामध्ये साखर वाढली आहे. पण लगेच साखर वाढली म्हणून लगेच गोळ्या चालू करण्यामध्ये काही पॉईंट नाही. कारण मग रक्तामध्ये साखर वाढली म्हणजे मग आपल्या शरीरातलं इन्सुलिन कमी झालं आणि आता इन्सुलिन होणं बंद झालं म्हणजे आपल्याला आयुष्यभर गोळ्या खायला लागतात. हा कन्सेप्ट कुठेतरी मनातून काढून टाका. त्यानंतर तुम्ही फास्टिंग इन्सुलिन नावाची टेस्ट येते ती करून बघा, म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण ओके आहे, फक्त ते इन्सुलिन व्यवस्थित काम करू शकत नाही. मग त्याच्यासाठी मग इन्सुलिन का काम करू शकत नाही, मग त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आम्ही त्या बाबतीमध्ये अनेक लोकांचा अनुभव आमचा आहे की आम्ही अनेक लोकांना फ्री केले. तुम्ही जरूर आमच्याकडे या. आम्ही तुमचं म्हणजे इन्सुलिन का काम करत नाही, नक्की तुमच्या शरीरामध्ये काय बदल झाले ते बघून आमची जी ग्लोबल बॅलन्सिंग मेथड आहे त्यानुसार तुमच्या शरीराचं पूर्ण बॅलन्स करू आणि त्याच्यातून तुमचा इन्सुलिन जे काही वर्क करत नाही आहे ते पूर्णपणे वर्क करायला लागेल आणि तुम्ही मधुमेहापासून मुक्त होऊन परत एक गोड जीवनाचा आनंद घेऊ शकाल. बरोबर. सर, गेले 25 वर्षापासून आपण या क्षेत्रात कार्यरत आहात आणि दांडगा अनुभव आहे त्या क्षेत्राचा. पण या 25 वर्षात असं आव्हानात्मक पेशंट किंवा आव्हानात्मक एखादी गोष्ट झाली का आपल्याबद्दल? आव्हानात्मक म्हणजे कसं होतं की प्रायमरी लेवलला तर नुसतं कंट्रोल, म्हणजे त्यावेळेला मनामध्ये असायचं की आपण नक्की काय करतोय, म्हणजे गोळ्या कशा प्रकारे काम करतात हे आम्हाला माहिती. म्हणजे तुम्ही कुठलीही गोळी घेतली म्हणजे काही घेतलं म्हणजे तुम्ही पण काही खाल्लं बरोबर ना, तर ते पहिल्यांदा जाणार लिव्हरकडे आणि लिव्हर तुमचं ठरवणार की हे शरीरासाठी योग्य का अयोग्य आणि मग तिथून ते पुढे जाणार. तर लिव्हर हे नैसर्गिक गोष्टी घेतं परंतु अयोग्य गोष्टी घेत नाही, म्हणजे तुमच्या ज्या मेडिसिनला ते विष म्हणूनच मान्य करणार आणि विष म्हणून ते डिस्ट्रॉय करणार. म्हणजे तुम्ही कुठलीही गोळी खाल्ली तर ते लिव्हर त्याचा नाश करणार. पण तुम्ही म्हणणार नाही गोळी खाल्ल्यानंतर फरक तर पडतोय, म्हणजे जसं तापाची गोळी खाल्ली की ताप कमी होतो, डायबिटीसची गोळी खाल्ली तर डायबिटीस कमी होतो म्हणजे शुगर कमी होते, त्यानंतर ब्लड प्रेशरची गोळी घेतल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होतो, मग गोळी खाल्ल्यानंतर परिणाम होतो. तर बेसिकली कसं असतं की लिव्हरची डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी असते आणि आम्ही डॉक्टर काय करतो त्याच्या डबल पॉवरच्या गोळ्या देतो. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये हाफ लाईफ डोसेस होतात, म्हणजे अर्धी गोळी नाश पावते आणि अर्धी गोळी काम करते. परंतु काही काळानंतर लिव्हरच्या लक्षात येतं की आपण पूर्ण विष मारू शकत नाही आणि तो लिव्हर आपली पॉवर वाढवतो आणि त्याच्यामुळे ती गोळी पूर्ण नाश पावायला लागते आणि मग त्यावेळेला तुम्हाला ती गोळी खाऊन फरक पडत नाही. मग तुम्ही म्हणता की बाबा डॉक्टर पहिल्यांदा या एका गोळीने आमच्या शुगर कंट्रोल येत होती पण आता होत नाही आहे. तर मग आमच्या लक्षात येतं की आता ही एक गोळी काय झाली, लिव्हर पूर्णपणे त्यांनी पॉवर वाढवली त्यामुळे नाश करायला सुरुवात केली, मग आम्ही त्याला डबल पॉवरची गोळी द्यायची आणि असं करता करता मग त्याचं लिव्हर पण खराब होऊन जायचं. म्हणजे ज्यांनी आयुष्यात कधीच दारू पिली नाही आहे असे अनेक लोक आहेत की ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे किंवा लिव्हर सिरोसिस झाला. त्याला कारण कोण होतं तर आम्हीच होतो, कारण आम्ही ज्या गोळ्या खायला घालतो त्यातून ते होतं आम्हाला माहिती आहे. पण शेवटी दुसरा काही त्यावेळेला पर्यायसुद्धा नव्हता आणि त्याच्यामुळे मी औषधमुक्त जीवनासाठी त्यावेळेला रिसर्च करत होतो. त्यातून बऱ्याच प्रकारचं म्हणजे औषध आम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु डायबिटीसवर काही सापडत नव्हतं. पण ज्या वेळेला नील बर्नार्डनी काहीतरी थोडासा एक आशेचा किरण दाखवला नील बर्नार्डनी आणि त्याच्यानंतर आम्ही पण त्याच्यावर वर्क करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून आज म्हणजे त्याचं फल असं आहे की हजारो लोक बरे झालेले आणि ज्या वेळेला लोक ही बरी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला जातो परत ते जेव्हा गोड खाऊ शकतात बरोबर ना, त्याने एकदम चांगला मोमेंट असतो. इवन तुम्ही जर का असं म्हणत असाल तर टाईप 1 म्हणजे एखादा लहान मुलगा एक लहान मुलं होतं आमच्याकडे आणि त्याला जेव्हा डायबिटीज म्हणजे आयुष्यभर इंजेक्शन घ्यावी लागणार होती त्यावेळेला आम्हालाही अंदाज नव्हता की आम्ही तो बरा करू शकू नाही. टाईप 2च्या अनेक केसेस आमच्याकडे ठीक झालेले होत्या पण टाईप 1चा मात्र आम्हाला काही अंदाज नव्हता
आणि आम्ही त्यांना म्हटलं की बाबा प्रयत्न करू, काय होते बघू, नशिबाची साथ मिळाली तर होईल. आणि ज्या वेळेला तो इंजेक्शन मुक्त झाला आणि त्याच्यानंतर मग म्हणतो ना की त्याच्या आयुष्यातला पहिला दिवस असा गेला की आज इन्सुलिन घेतलं नाही. आणि नंतर त्यांच्या पेरेंट्सचा आम्हाला फोन आला की डॉक्टर आज पहिला दिवस माझ्या मुलाच्या आयुष्यातला की त्यांनी एक सुद्धा इंजेक्शन घेतलेलं नाही आहे. आणि तो एक क्षण म्हणजे तो एक हे म्हणजे पहिला जेव्हा मी हे झाला तर त्यावेळेला ही अचिव्हमेंट वाटते, खूप समाधानाची गोष्ट. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते आपलं फलित असतं. म्हणजे तुमच्या डॉक्टर पेशामध्ये असं म्हटलं जातं रुग्णावरच्या चेहऱ्याचं जे समाधान आहे ते खूप काही घेऊन जातं आर्थिकतेनुसार. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा की सर, जसं मी सुरुवात केली की आपण नेटवर शोधत असतो, नेटमध्ये शोधत असतो, मोबाईल आणि संगणकावर शोधत असतो की कोणत्या आजारावर काय उपचार. तसेच या आजारावर बरंच काही सांगितलं गेलं आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की अनेक पेशंटना त्यांना गोड खायचं नव्हतं, अनेक पथ्य होती, अशांनाही तुम्ही त्यातून ते मुक्त केले आणि पूर्वपदावर घेऊन आलात. सर, इतर ठिकाणीही डायबिटीजवर उपचार केले जातात, पण आपलं एक वैशिष्ट्य म्हणून काय सांगाल, ॲडव्हान्स आयुर्वेदाचं वैशिष्ट्य म्हणून काय सांगाल? बाकी ठिकाणी लोक म्हणजे डायबिटीज झाला म्हणून गेल्यानंतर एक गोळी चालू होते, नंतर एकाची 2 होते. म्हणजे सगळं औषध कसं काम करतं त्या पद्धतीने एकाची 2 होते, 2च्या 4 होतात. त्या गोळ्यांच्या परिणामामुळे लिव्हर खराब होतं, त्याच्यामुळे हार्ट खराब होतं. मग हार्टची एक गोळी, किडनीची एक गोळी, अशा गोळ्या वाढत जातात. आणि गोळ्या वाढत जाऊन एक काळ असा येतो की कुठल्याच गोळीनी कुठल्याच इंजेक्शन, पहिल्यांदा माणूस गोळ्यांवर असतो तो इंजेक्शनवर शिफ्ट होतो आणि आयुष्यभर इंजेक्शन घेत राहतो आणि नंतर मल्टिपल सिस्टीम खराब होऊन त्याचा शेवट होतो हॉस्पिटल. आपल्याकडे मात्र लोक इंजेक्शन आणि गोळ्या असं भरपूर डबाभर खात येत असतात आणि आम्ही त्याला उलट करतो. आम्ही एक त्याचं पहिल्यांदा इंजेक्शन बंद करतो, नंतर त्याच्या गोळ्या बंद करतो आणि नंतर त्याला औषधमुक्त जीवन देतो. आणि त्याची औषधं बंद झाल्यामुळे म्हणजे जसं आपण म्हणतो की एक डॉक्टरचे वडीलच होते आणि त्यांना मेटफॉर्मिन म्हणजे डायबिटीजची एक गोळी आहे, त्या गोळीची रिॲक्शन होऊन त्यांचा चेहरा पूर्ण काळा पडला. परंतु डायबिटीज आहे म्हटल्यानंतर मेटफॉर्मिन बंद करता येत नाही आणि मेटफॉर्मिन बंद होत नाही म्हणून चेहरा गोरा होत नाही. म्हणजे एकेकाळी चांगला असलेला माणूस तो काळा बिचारा चेहरा घेऊन त्याला फिरायला लागत होतं, त्यावेळेला त्याच्या आयुष्यात किती त्याला त्रास होत असेल किंवा त्याला किती दुःख होत असेल असं. नंतर ज्या वेळेला तो डायबिटीज मुक्त झाला आणि त्याच्या मेटफॉर्मिन गोळ्या बंद झाल्यावर त्याचा चेहऱ्याचा जो काळेपणा पण सगळा निघून गेला, तर बाकी जण गोळ्या वाढवत नेतात, आम्ही गोळ्या कमी करत नेतो. म्हणजे बाकी जणांचं औषधं खाऊन जगा असं म्हणणं आणि आमचं मात्र औषधमुक्त जीवन जगा, हा सगळ्यात मोठा आमच्यामध्ये फरक आहे. आणि तुम्हाला म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की असा एकही रुग्ण नाही की तो गोळ्या खातोय आणि तो म्हणजे डायबिटीजमधून बरा झालाय किंवा त्याला आरोग्य मिळाले, उलट त्याचं आरोग्य आणखीन खराब होत गेलेलं आहे. बरोबर. त्यामुळे गोळ्या खाऊन आरोग्य मिळणार नाही किंवा औषधं घेऊन आरोग्य मिळणार नाही हे सिद्ध झालेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर का आरोग्य पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर का निरोगी राहायचं असेल तर औषधमुक्त जीवनाला पर्याय. मित्र, गेल्या 15-20 मिनिटाच्या चर्चेतून एक फलित असं निर्माण होतं की आपण उपचाराच्या नावाखाली औषध उपचार घेत जातो, पण त्या औषध उपचार घेण्यानं आम्ही आमच्या इतर रोगांना स्नेह निमंत्रित करत असतो. औषध घेणं वाईट नाही, पण औषधाचा अतिरेक झाला की त्याचा शरीराच्या इतर अवयवावर, इतर गात्रांवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि अनेक आजार असे उद्भवतात. डॉक्टर गिरी सरांनी जे सांगितलं की याच्यातून मुक्त होता येतं, पण योग्य मार्गदर्शक हवा. जसं सांगितलं जातं की प्रत्येक रोगावर एक दवा आहे, पण तो दवा देणारा एक योग्य माणूस असायला हवा. तशा पद्धतीनं मी तुम्हाला सुचवेन की डायबिटीज याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, औषध मुक्त व्हायचं असेल आणि गोड आयुष्य जगायचं असेल सरांच्या म्हणण्याप्रमाणे, ॲडव्हान्स आयुर्वेदाला तुम्ही भेट दिल्यानंतर या डायबिटीजपासून आपण मुक्त व्हा, हे अगदी खात्रीशीर सांगू इच्छितो. कारण गेले 25 वर्षापासून डॉक्टरांचा जो अनुभव आहे आणि डॉक्टरांनी वेगवेगळ्या पेशंटला जी ट्रीटमेंट केली त्याच्यातून आता हजारो पेशंट असे आहेत, हजारो रुग्ण असे आहेत जे औषधमुक्त झालेत, डायबिटीज फ्री झालेत. तर याच कार्यक्रमाचा उद्देश असा होता की याच्यातून जागृती व्हावी आणि त्या पद्धतीने ही सगळी चर्चा रंगत गेली आणि डॉक्टरांनी आपल्याला खूप सखोल असं मार्गदर्शन केलं. डॉक्टर, तुमचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा सुचवेन की जर पेशंटमध्ये गैरसमज असतो, रुग्णांमध्ये गैरसमज असतो आणि तो गैरसमज वाढीत जातो, तर नेटवरच्या इतर जाहिराती किंवा आम्हाला फसवणाऱ्या इतर जाहिराती, इतर वाटा न चुकवता तुम्ही ॲडव्हान्स आयुर्वेदाला भेट देऊ शकता. एकदा रुग्णांना संदेश म्हणून काय सांगा? नवनवीन जी संशोधनं असतात ती गुगलवर सुद्धा अवेलेबल असतात. जाहिरातीकडे जाण्यापेक्षा डायबिटीज खराच बरा होतो का
हे तुम्ही जर का गुगलवर जरी सर्च केलं तरी ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्यातून काही लक्षात येईल की डायबिटीज हा नक्कीच बरा करता येतो. म्हणजे मी एकटाच हे म्हणतोय असं काही नाही आहे, तर जगामध्ये अनेक लोक काम करतात किंवा भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोक मधुमेह मुक्तीसाठी काम करत आहेत आणि अनेक लोक मधुमेहापासून मुक्त होत आहेत. तर लेटेस्ट रिसर्च काय आहे ते तुम्ही गुगलवरून समजून घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना की टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने तुम्ही करा आणि त्याच्यातून औषधमुक्त आणि निरोगी जीवनाकडे वाटचाल करा. मित्र हो, ही चर्चा अशीच रंगत राहणार आहे. अशा वेगवेगळ्या विषयांच्या चर्चा रंगत राहणार आहेत. चहा, चर्चा आणि बरंच काही या कार्यक्रमात तुमच्या आरोग्याशी निगडीत, तुमच्या अनेक समस्यांशी निगडीत अशी सगळी चर्चा होणार आहे. या महाजाळात, या जंजाळात तुम्हाला असं एक व्यासपीठ आहे आमच्यासाठी, जेणेकरून तुमच्या शरीराशी निगडीत असणाऱ्या, तुमच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या या सगळ्या चर्चा यातून होत राहतील. सायबा अमृततुल्य चहा आणि चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत आलात आणि आमचा विषय लोकांपर्यंत मांडण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सायबा अमृततुल्य मी आमच्या फ्री फ्रॉम डायबिटीज टीमतर्फे मी आभार मानतो. आणि अशीच चर्चा करून लोकांपर्यंत चांगले चांगले विषय, नवीन नवीन संशोधनं पोचवण्याचं जे सायबा अमृततुल्यनी जे काम चालू केले त्याबद्दल त्यांना मी आमच्या फ्री फ्रॉम डायबिटीज टीमतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. विभागातील विविध मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. आज पुरतं इतकंच. पाहत राहा चहा, चर्चा आणि बरंच काही.